इस न्यूज के प्रायोजक हैं ब्यूटी पैलेस, इमिटेशन ज्वेलरी एंड कॉस्मेटिक्स, ट्विंकल स्कूल के सामने, किडवाई चौक, सोलापूर। भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे। मात्र नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त 2 तास सुरू असून त्या 2 तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती। या मागणीची दखल घेत आमदार प्रणितीश शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती। या मागणीची दखल प्रशासनाने घेतली असून आता दररोज 6 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे। उजनीतून पाणी सोडल्यानंतर भीमा नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्यात आले। मात्र पिण्यासाठीच्या पाणी पुरवठा योजना असलेल्या बंधारा परिसरातील शेतीला केवळ 2 तास वीज पुरवठा केला जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता। दरम्यान आमदार प्रणितीश शिंदे या मंगळवेढा दौऱ्यावर असताना नदीकाठचा वीज पुरवठाबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा सुरू असून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती। जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते पत्र। भीमा नदीकाठच्या वीज पुरवठ्यासंदर्भात आमदार प्रणितीश शिंदे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र लिहून 8 तास वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता या मागणीची दखल घेतली असून 6 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तापमान 40 अंश सेल्सिअसच्या घरात गेले। या परिस्थितीत भीमा काठच्या पिकांना झळ बसत असताना उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडल्यानं नदीकाठचा वीज बंदचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसलाय। सध्या या भागातील शेतीच्या पाण्यासाठी अडचण झालीय, पण त्याहीपेक्षा अधिक जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे। आता वीज पुरवठा सुरळीत झाल्यानं शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागलाय। तसेच प्रणितीश शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तत्काळ दखल घेऊन त्यांची सोडवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। आणि तुम्ही शेतकऱ्यांचा अंत बघताय का? किती त्यांची सहनशीलता आहे त्याची परीक्षा घेताय का? आणि जी उपसा सिंचन योजना आहे मंगळवेढा, ती आदरणीय शिंदे साहेबांनी आणि नाना भालकेने त्यावेळेस मंजूर केलेली, पण ती प्रलंबित राहिली जेव्हा सत्ता बदल झाली तेव्हा। आणि आम्ही जेव्हा त्या गावाचा दौरा केला तेव्हा मी विधानसभेत तो आवाज उठवला आणि कदाचित विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे त्यांनी ती योजना आता ती कागदोपत्री तरी मंजूर केली आहे। आणि प्रत्येक आता आपण ती 100% त्याचे पैसे मिळायला पाहिजे, त्यासाठी मी तो विषय रेटून धरणारच। आणि त्यानंतर जेवढे काही छोटे मोठे त्या ठिकाणी पाण्याच्या योजना आहेत त्याच्यासाठी आपण एक लॉंग टर्म प्लॅन बनवण्याचा माझ्या तरी मनात एक हे आहे। कायमस्वरूपी या सगळ्या गावांचा हा जो तिढा आहे तो सुटला पाहिजे। आणि तूर्त मी इलेक्शन कमिशनला पण पत्र लिहिलं की आता आचारसंहिता जरी असली तरी पाण्यासाठी जर काही बंधन येत असेल तर ते ताबडतोब शिथिल करावं आणि लोकांच्या गावापर्यंत पाण्याची टँकर असेल किंवा इतर काही परमिशन्स असतील ते आचारसंहितेमुळे थांबले नाही पाहिजे, तर त्यासाठी लवकरात लवकर परमिशन द्या। त्यासोबत मी सोलापुरातले काही उद्योगपती असतील, काही कंपनी असतील, त्यांना देखील मी विनंती करणार आहे की तुम्ही टँकर जर या सगळ्या गावांमध्ये पाठवू शकला तर ते योग्य होईल। काही गावांना पंढरपूरच्या 2-2 तासच लाईट मिळतात, ते 2 तासाचं 4 तास होण्याबाबत मी कालपासून कलेक्टरांच्या संपर्कात आहे। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। महिलाओं को खरीदी पर मिल रही है 50% की छूट। ब्यूटी पैलेस का बम्पर ऑफर। अपनी शादी को शानदार बनाने के लिए दुल्हन के लिए ब्यूटी पैलेस लेकर आया है एक अलग ही प्रकार का दुल्हन सेट। साथ ही साथ आप अपने त्योहारों की खुशी भी ब्यूटी पैलेस में खरीदी करके मना सकती हैं। हमारे यहाँ सभी प्रकार की इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक्स बहुत ही कम दामों में और 50% की छूट के साथ उपलब्ध हैं। चूड़ियाँ, शानदार रिंग्स, झुमके, पर्स, बैग्स, नेकलेस, दुल्हन सेट, साथ ही साथ अमेरिकन डायमंड की हर प्रकार की ज्वेलरी आपको मिल रही है 50% के डिस्काउंट के साथ। तो एक बार हमारे ब्यूटी पैलेस में जरूर आइएगा। हमारा पता ट्विंकल स्कूल के सामने, किडवाई चौक, सोलापुर। ज्यादा जानकारी के लिए 8007003153 इस नंबर पर संपर्क करें।